माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी मशालला जय महाराष्ट्र करत घेतले। धनुष्यबाण हाती आज शिंदे पार्टी करून भरला नगराध्यक्ष पदासाठी भरला अर्ज। यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले, आम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज मी शिवसेनेच्या वतीने शिंदे साहेबांच्या वतीने धनुष्यबाणाच्या वतीने अर्ज दाखल केला आहे। उद्या पक्ष प्रवेश होणार आहे, त्याला त्यांनी मंजुरी दिली आहे आणि आता कोपरगावच्या विकासाचा ध्यास आम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करू याची ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये राज्यामध्ये असलेल्या महायुतीची याही ठिकाणी महायुती व्हावी अशी आमची सगळ्यांची इच्छा होती, परंतु महायुतीमधील आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने शिवसेनेने देखील या ठिकाणी स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोपराव शहरातले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या शहराचा विकासाचा ध्यास आणि या शहरातील विकास कामे हे फक्त शिंदे साहेबच करू शकतात, कारण आमच्या पक्षाकडे नगर विकास खाते आमच्याकडे आहे। यापूर्वी देखील जे पाण्याचं तळ 131 कोटी रुपयाचं केलं त्याला शिंदे साहेबांनी मंजुरी दिलेली आहे आणि म्हणून आताही आम्हाला रस्त्यांच्या कामासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकच्या कामासाठी 2.5 कोटी रुपये निधी मागच्या 2 महिन्यापूर्वी दिलेला आहे। आणि म्हणून शहरामध्ये शहरातील जनतेचं आरोग्य, शहरातील जनतेला शिक्षण, स्वच्छता या सगळ्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत। आपले माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी झावरे हे देखील शिंदे साहेबांबरोबर येण्याची त्यांची भूमिका आहे। त्यांनी शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे। शिंदे साहेबांची आणि डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांची उद्या भेट झाल्यानंतर ते त्यांची उमेदवारी जाहीर करतील आणि ते शिवसेनेचे आमचे नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहतील। या ठिकाणी आम्ही सर्वच्या सर्व 30 जागा या शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढवत आहोत। पक्षप्रवेश झाला का होणार? पक्षप्रवेश त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे। शिवसेनेच्या वतीने फॉर्म भरलेला आहे। उद्या शिंदे साहेबांसमोर श्रीकांत शिंदे साहेबांसमोर त्यांचा पक्षप्रवेश होईल आणि शिंदे साहेबांनी तेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांची घोषित करतील।